शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अंबादास दानवेंनंतर आता आमदार महेंद्र दळवींवर पुन्हा एकदा थेट आरोप केलेत। यावेळी पाटील यांनी केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडनं कालच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। यावेळी आपली पार्श्वभूमी स्पष्ट करत सर्वाधिक गुन्हे असलेले हे आमदार आहेत। यानंतर अधिक खळबळ उडवत त्यांनी गोगावलेंच्या मोठ्या रकमेच्या व्यवहाराचा व्हिडिओ देखील दाखवत खळबळ उडवून दिली आहे। तर गोगावलेंनी आरोप फेटाळले आहेत। सगळ्यात जास्ती महाराष्ट्रात गुन्हे असलेला कोणी आमदार असतील तर हे घरगुती हिंसाचारापासून यांच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। आज तुम्हाला अजून एक खळबळजनक पुरावा मी दाखवते। हे बघा, भरतशेठ गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2। हे चीटर आमदार आहेत। हे जनतेची कशी फसवणूक करतात हे टोटल कंटिन्यू सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरे साहेब आपल्याला सांगतातच आहेत। माझी मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कधी थांबणार? हे ते कमिशनचे कॅश नाही ना? या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे। चित्रलेखा पाटील आता ही आमच्या तशी मुलीसारखी आहे, हरकत नाही आहे। तिने काय खात्री केली, कुठून मिळवलं, काय केलं ते अजून मलाही काय माहिती नाही। माझ्याकडे जर एवढे पैसे असते तर मी एक मुंबईला घर घेतलं असतं। अजून मुंबईला आमचं घर नव्हतं। आत्ता मी जस्ट एका बँकेकडनं लोन घेऊन घेतलं आहे, परंतु गेली 16 वर्ष आता मी आमदार आहे। पण तुम्ही चौकशी करायची, पण हरकत नाही आहे। गेल्या 40 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आमच्याकडनं एकही चूक किंवा असं काही कधी घडलेलं नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।